आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी नवी मुंबई महानगरपालिका संचलित पीएम श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, आंबेडकर नगर, रबाळे येथे एका अत्यंत प्रेरणादायी आणि भावनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। आनंदवारी या हृदयस्पर्शी विषयावर प्रसिद्ध कवी मित्र नारायण लांडगे पाटील यांच्या ओघवत्या व्याख्यानाने उपस्थित श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले। या विशेष सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर सुधाकर सोनवणे होते, ज्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची उंची अधिकच वाढली। या प्रसंगी केंद्र समन्वयक अविनाश जाधव, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री अमोल खरसांबळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहल विशे आणि शाळा समन्वयक कमलेश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात विशाल राजगुरू यांच्या मनमोकळ्या स्वागत आणि प्रास्ताविकाने झाली, ज्यांनी उपस्थितांना कार्यक्रमाच्या उद्देशाची कल्पना दिली। त्यानंतर नारायण लांडगे पाटील यांनी आपल्या आनंदवारी व्याख्यानाला सुरुवात केली। त्यांनी महाराष्ट्राच्या 800 वर्षांच्या गौरवशाली वारी परंपरेवर प्रकाश टाकला। संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई यांसारख्या महान व्यक्तींनी आपल्याला दिलेला विचार आणि एकोप्याचा वारसा आपण आजही तितक्याच आदराने जपत आहोत, असे त्यांनी सांगितले। जात, धर्म, पंथ, गरीब श्रीमंत, काळा गोरा, स्त्री पुरुष, लहान मोठा असा कोणताही भेदभाव न मानता सर्वजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात आणि आदराने नमस्कार करतात। ही वारीची शिकवण आहे। ही अलौकिक परंपरा आपण सर्वांनीच मनापासून जपायला हवी, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले। ऊन, वारा, पाऊस, थंडी याची पर्वा न करता ज्ञानोबा तुकाराम नामाचा गजर करत हे लोक पंढरीकडे वाटचाल करतात। कोणालाही निमंत्रण नसतानाही सर्वजण आपापल्या सोयीने एकत्र येतात आणि सामाजिक सलोखा व एकोपा जपतात। ही आपल्या संस्कृतीसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे भावनिक मनोगत त्यांनी व्यक्त केले। आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी संत आणि समाजसुधारकांनी आपल्याला दिलेल्या विचारांचा वारसा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले। त्यासाठी वारीचे सतत स्मरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। वारीमध्ये जे आधुनिक धारकरी घुसलेले आहेत त्यांना बाजूला करून जुन्या सर्व संतांचे निर्मळ विचार आपण आचरणात आणले पाहिजेत, असे परखड मत त्यांनी मांडले। या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, ज्यामुळे एक सुंदर सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते। या निमित्ताने छोटी वृक्षदिंडी आणि ग्रंथदिंडी काढण्यात आली, ज्यातून पर्यावरण आणि शिक्षणाविषयीचा महत्त्वाचा संदेश देण्यात आला। मान्यवरांना पुस्तके भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। ही एक अभिनंदनीय बाब होती। कार्यक्रमाचे आभार क्रीडा शिक्षक अमोलकुमार वाघमारे यांनी मानले। या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन शाळा प्रशासन समिती आणि सर्व शिक्षक वृंदांनी केले। हा कार्यक्रम केवळ आषाढी एकादशी साजरी करण्याचा नव्हता, तर तो एकता, बंधुत्व आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा एक अविस्मरणीय